हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज. अशा गाईज तुमचं चांगले असणार का चाललोय सकाळ सकाळी कॉलेजला. आवरून बिवरून मस्त रेडी बिडी झालो गाईज. जर सक इकडे नोटीस करा गाईज, तुम्ही हँडसम बॉय दिसतोय का नाही? हा कस काय दिसतोय जर सक इकडे काय बरं गाईज, इकडून बघा, कटिंग केला इकडून बघा, कटिंग केला ड्रेस बीस बघा गाईज. फाटला होता हँडसम बॉय दिसतोय का नाही गाईज? काहीच पैसा इतका आलाय त्याच्याकडं डायरेक्ट भाई. कसं सांगू तुम्हाला, आता सांगू मी नाही शकत आणि सांगायचं पण आहे. कळलं का? तो पॉईंट आहे. बाकी आपली घडी कशी वाढवली गाईस कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि काहीच कॉलेजला जातो मी, जरा अभ्यास उरला मला, डायरेक्ट अभ्यास करतो. तुम्ही अभ्यास करू गाईस, कळलं की? चलो गाईस कॉलेज को. तर फायनली सकाळी सकाळी डायरेक्टली आपला अभ्यासाला आज लय अभ्यास येतो. तुमको सांगा महिने अभ्यास करतो मी तर सक. आणि काही नाही आपल्याला जर एखादा प्रोजेक्ट बघू आला बिला तर काही माझा कुठले प्रोजेक्ट काही येत नाही. नुसतं बापारे सोडणे काम आहे मेरा तुमको. करतो अभ्यास करतो, अभ्यास तर करतो ना, अभ्यास करू द्या. अभ्यास केल्याने काही होत नाही मला माहिती आहे एवढं, तरी थोडा थोडा करतो आता मी पण. आणि भेटतो तुम्हाला थोडा वेळ. तर तर काहीच फायनली जेवण बिवण करके डायरेक्ट जा समर्थला आपली एक मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. वो मीटिंग करता जरसा कापजणमध्ये उन्हात आणा इतका झळायला लागल्या ना, डायरेक्ट कानायचे पकड के जा रहा म्हणजे गाण गार राहते बरं की नाही. म्हणजे जास्त ऊन बिन लागत नाही, डोकायचं तापरा कण म्हणजे ना. मी क्या कर सकते उसको, बरा की नाही? बरा की तुम्ही सांग आता तुम्ही पण माझ्यासोबत. आणि जास्त उन्हात घेऊ नको, बार बार मला सांगायची याची जरूर येऊन जाऊ नका काहीच, कळलं? तब्येतीची काळजी घ्यायचा, उन्हा बिना घेऊ नका, कळलं? चला. तर काहीच इतक्या फायनली मीटिंग संपूर्ण रूम को जा रहा था गाइस. इतकं खतरनाक ऊन पड रहा गाइस. मी दिसला तुमको आईज इधर अंदर. ऊनच इतकं पडू राहिलं गाईस. तुम्ही विहून ना थेंडू नका गाईस. झाड्या इतक्या खतरनाक लागू राहिल्या, का नको डायरेक्ट असं रिप 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 बाबो. जातो रूमवरती जाऊन जरसा पडतो गाईस. उन्हाळा इतका खतरनाक येतो आणि रातचीले पावसाळा इतका खतरनाक येतो. काय करा काहीच कळा नाही आता. इकडून पाऊस, इकडून ऊन, तिकडून पाऊस. चला तर रूमवरती. फायनल मेसला जेवला होतो गाईज. काय माहिती शकतो, टमॅटो मसाला शेक, त्याच्यानंतर डायरेक्ट कढी, त्याच्यानंतर डायरेक्ट बाबू कोणचा राईस म्हणते याला, इंद्रायणी राईस विथ लातूर पॅटर्न मधला राईस आहे. आणि त्याच्यानंतर आहे नान रोटी. एकच घेतली मी आज, जास्त भूक नव्हती म्हणून. त्याला काही जेवण करायला तुम्ही पण मिळून जेवून करतो. काही भोर रातचीले हो गई. जेवण बिवण करलो बरं की. इतकं वेळ नको करा जेवण बघ गाईज. किती वेळ सांगू अहो काय जेवण करायचं टाइमवरती. मने बी जेवण वगैरे करके आलं होता मस्त. जर अभ्यास करतो, तुम्ही बी अभ्यास करा. आणि तब्येती वगैरेची काळजी करू गाईज अशी. कारण काय बार बार मेको सांगणे को नको लागाव. आणि असं करतो गाईज. तुम्हाला आजचा ब्लॉग बहुत आवडला गाईज. चलो गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर गाईज. चलो गाईज, बाय गाईज, बाय.